पोलादपूर तहसीलदारांकडून दरडग्रस्त आपत्ती निवारणाचा आढावा। केवनाळे, नाणेघोळ, साखर सुतारवाडी येथील दरडग्रस्त 75 कुटुंबे केली स्थलांतरित। पितळवाडी प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रांना भेटी देत डॉक्टरांना केल्या सूचना। गेली 4 दिवस पोलादपूर तालुक्यात पावसाने थैमान घातले असून मुसळधार पावसामुळे नदी नाले ओहोळ भरून तुडुंब वाहत आहेत। तर वेधशाळेने दिलेल्या अतिवृष्टीच्या इशाऱ्यामुळे पोलादपूर आपत्ती निवारण युद्ध पातळीवर प्रयत्नशील असून या कामी तालुका प्रशासन व स्वतः तहसीलदार कपिल घोरपडे यांनी ठिकठिकाणी भेटी देत दरडग्रस्त गावांना व नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देऊन अनेक कुटुंबे सुरळीत स्थळी हलवली आहेत। यामध्ये साखर सुतारवाडी येथील दरडग्रस्त एकूण 5 कुटुंब व एकूण 28 लोक रायगड जिल्हा परिषद शाळा सुतारवाडी साखर येथे सुरक्षित ठिकाणी हलवले आहेत। तर केवनाळे येथील शेडमध्ये लाईट कनेक्शन जोडणी करून 50 कुटुंब 130 लोकांची व्यवस्था करण्यात आली आहे। त्याचबरोबर नाणेघोळ येथील भनगेआळी 10 लोक, वरची आळी 11 लोक, मंदिराळी 20 लोक, खालची आळी 20 लोक असे एकूण 20 कुटुंबातील 61 जणांना दरडग्रस्त कुटुंबातील लोकांना केवनाळे येथील शेडमध्ये स्थलांतरित करण्यात आले आहेत। स्थलांतरित कुटुंबांना पाण्याची व वैद्यकीय सुविधा तातडीने मिळावी यासाठी तहसीलदार कपिल घोरपडे यांनी पितळवाडी प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्र या ठिकाणी भेटी देऊन डॉक्टर व कर्मचाऱ्यांना सूचना दिल्या आहेत। या भेटीदरम्यान तहसीलदार कपिल घोरपडे यांच्या समवेत मंडळ अधिकारी व तलाठी उपस्थित होते। सध्या रायगड जिल्ह्यातील पोलादपूर तालुक्यात दमदार पावसाने सुरुवात केल्यामुळे पोलादपूर तालुका प्रशासन अलर्ट मोडवर असून दरडग्रस्त व पूरग्रस्त गावांना सतर्कतेचा इशारा देत आपत्ती निवारण मार्फत सर्वत्र दक्षता घेतली जात आहे। अतिवृष्टी दरम्यान कोणतीही नैसर्गिक आपत्ती उद्भवल्यास प्रशासन सज्ज असून या कामी तहसीलदार कपिल घोरपडे, गटविकास अधिकारी दीप्ती गाठ, पोलीस निरीक्षक अनिल जाधव व आपत्ती निवारण कक्ष दक्ष असल्याचे दिसून येत आहे। महामुंबईसह धनराज गोपाळ, पोलादपूर।